आपण म्हणजे आम्ही नाही, रेव्हेन्यू विभाग त्यांना हँडओव्हर केलं. असं वेगवेगळ्या विभागाच्या जागेवर असेल तर ते वन विभागाला हँडओव्हर करण्यासाठीच मॅनग्रोव्ह सेल आहे आणि ते त्याचं पूर्णतः प्रोटेक्शन करणं त्यांची जबाबदारी आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल अशी तक्रार असेल तर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गावित साहेब बोला. सर, वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 1464 हेक्टरमध्ये त्या ठिकाणी कांदळवनाची त्या ठिकाणी आपलं ते क्षेत्र त्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये क्षेत्रात येत असताना त्या ठिकाणी जिल्हा भूमी अभिलेखांनी वेळोवेळी या ठिकाणी आपलं वन विभागाला आणि त्याचप्रमाणे महसूल विभागाला त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलं असताना आतापर्यंत फक्त 241 हेक्टर फक्त जमीन त्या ठिकाणी कांदळवन जमीन त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आणि एक नारंगी आणि मारंबाळा या ठिकाणी त्या ठिकाणी जेटी बनवण्यात आली. खऱ्या अर्थाने त्या कांदळवन त्या ठिकाणी त्यांना सरळ रस्ता असताना सुद्धा नारंगी आणि मारंबाळा या ठिकाणी त्यांनी कांदळवनमधनं त्या ठिकाणी अनेक कांदळवन आणि तिवराची झाडं त्या ठिकाणी तोडलेली आहे. ताई, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की 1414 हेक्टर या आपलं कांदळवन जमिनीपैकी फक्त आतापर्यंत 241 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी आपलं जे आपलं CCF असतील किंवा अन्य आपले जे वन अधिकारी असतील त्यांची ही एक नैतिक जबाबदारी आहे. आणि भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी कळवलेलं आहे की आपण त्या ठिकाणी त्या जमिनीत आपण ताब्यात घेण्यात यावं. आणि 2011 आणि 2011 पासून तर आतापर्यंत ताई त्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकामध्ये ज्यांची सत्ता ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपासून महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी त्या कांदळवनाची तोडफोड कत्तल केलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की किंवा ज्यांनी या कांदळवनाच्या झाडांची कत्तल केलेली आहे तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी निर्देश दिलेला आहे की त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी. परंतु आपल्या डिपार्टमेंटचं CCFचं किंवा आपलं DFO असतील त्यांची त्या ठिकाणी ती जबाबदारी आहे. आपण त्यांच्यावर त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मला जेवढं ऐकता आलं मी ऐकायचा प्रयत्न केला कारण अजिबात सभागृहात शांतता नाही आहे. मला ऐकून यायला ते काय योरफोन वापरा. कारण एक तर हा आवाज जास्त पाहिजे नाही. दोन्ही बाजूला इतके जोरजोरात लोक बोलतात ना अध्यक्ष महोदय की समोरच्याच ऐकता येत नाही. तुम्ही मला जे विचारलंय माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का. आणि जिथे स्थानिक म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून ते नगरपालिकेपर्यंत तुम्हाला असं म्हणायचं की स्थानिक लोक तिथे हात मिळवणी करून या कांदळवनांची कत्तल करतात. आता त्याच्यामध्ये काही व्यावसायिक लोक असू शकतात, काही जाणीवपूर्वक तिथे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने लोक करू शकतात. तर हे बरोबर आहे. असं जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे, तसंच केलं पाहिजे. आता जवळपास मी आत्ता सांगितलं की आमच्या उत्तरात देखील आम्ही सांगितले की 19 असे वन विभागांनी म्हणजे आता तुम्ही मगाशी जे प्रश्नामध्ये उत्तर देत असताना तुम्ही प्रांत किंवा हे जे काही पद उल्लेख केला ते रेव्हेन्यूशी संबंधित आहेत, वन विभागाशी संबंधित आहेत. त्याच्यावर मी काही फार बोलणं उचित नाही. पण मी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं माझी जबाबदारी मंत्रालयाची असल्यामुळे मी एवढं सांगेन की याच्यावर जर कोणी करत असेल, त्यांची कत्तल करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 19 प्रकरणामध्ये आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही प्रकरणात झाले नाही अशी आपली तक्रार असेल सन्माननीय सदस्याची तर त्यांनी मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये मला तसं पत्र द्यावं, माझ्या दालनामध्ये यावं किंवा मला माझ्या ऑफिसमध्ये ते पत्र दिलं तर मी तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देईन. प्रश्न क्रमांक दिली संधी आता त्यात बोला. चला अध्यक्ष महोदय, माझं समाधान झालेलं नाही अध्यक्ष महोदय. बोला.
बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं की गुन्हे दाखल केले पाहिजेत. आज या सभागृहामध्ये सन्माननीय महसूल मंत्री आहेत, सन्माननीय वनमंत्री आहेत, सन्माननीय पर्यावरण मंत्री सुद्धा आहेत. या विषयाच्या संदर्भातले तीनही